Good morning to all. My name is Shrutika Sandeep Patil. I am studying class 7. Today I am going to tell you few lines about Jizabai. Jizabai was no ordinary woman. She was the mother of Chhatrapati Shivaji Maharaj, the legendary Maratha king and warrior who stood strongly against the Mughal Empire. Jizabai was born on 12 January 1598 to Malsabai Zadav and Lakhuji Zadav of Deurgaon near Simkhed. Jizabai was married at an early age to Sahaji Raje Bhosle, the son of Maloji Raje Bhosle of Venu village. Sahaji Raje was a brave and capable man. Jizabai had inherited the knowledge of warfare and politics from her infancy. Jizabai was a freedom-loving person with great sense of pride. Jizabai was praying to God for son so he would establish a rule of his own person. Jizabai gave birth to Shivaji Raje. Jizabai used to tell him many stories about pious people and saints. Jizabai was bringing up Shivaji Raje with that idea. Shivaji Raje took the oath of Swarajya. Jizabai thought with satisfaction. Jizabai's dream was fulfilled when Shivaji Raje's coronation took place in 1674. A short while after the coronation, on 1674, Ma Sahib passed away on the village of Pachad. At the foot of Fort Raigad, Jizabai was a true guide and guru in Shivaji Maharaj's life. She was undoubtedly a great woman, a strong mother, and the role model of today's women. Thank you. माझे नाव आयुष शिरीष विखे. मी आता 7वीत शिकतो. आज मी तुमच्या समोर राजमाता जिजाऊबद्दल एक कविता सादर करणार आहे. एक विचार स्वराज्याचा आणि पेटल्या लाखो मशाली, अग्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबाची माऊली. ना वाकायचे ना झुकायचे कधी, शिकवण आम्हाला दिली तुम्ही. एक मराठा लाखासारखा जिजाऊ घडवला तुम्ही. नको गुलामगिरी परक्यांची, गरज आहे स्वराज्याची. एकच त्यास मनी घेऊनी शर्त केली पराक्रमीची. पुत्र घडवला शिवबासारखा, संस्कारांची दिली शितोरी. झुकला अवघा तख्त दिल्लीचा, अशा खणखणल्या तलवारी. जागवली मराठी अस्मिता, भगवा आसमान ती फडकवला. जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. महाराष्ट्राचे सोनेरी इतिहास घडला. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार, माझे नाव ओजस अभिषेक बांधकर आहे. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्रांनो, आज 12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. स्वामी विवेकानंद हे भारताचे एक महान देशभक्त आणि ज्ञानी पुरुष होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता इथे झाला. ते लहानपणापासूनच खूप हुशार आणि धाडसी होते. स्वामी रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. त्यांना वाचनाची आणि ध्यानाची खूप सुप्रभात माननीय प्रभा विद्यालय महोदय, हमारी प्रधानाचार्य, शिक्षक गण और मेरे प्यारे विद्यार्थी और मित्र, मेरा नाम विभावरी ढोरे है। मैं 7वीं कक्षा में पढ़ती हूँ। आज मैं स्वामी विवेकानंद के बारे में कुछ शब्द बोलने वाली हूँ। स्वामी विवेकानंद का जन्म 12 जनवरी ईस्वी सन 1863 में कोलकाता में हुआ था। वे पिता विश्वनाथ दत्त और माता भुवनेश्वरी देवी की छठी संतान थे। उनका जन्म से नाम विश्वेश्वर और पुकारने का नाम विले था। उनको बाद में नरेंद्रनाथ भी कहा जाने लगा। वे बचपन से ही अत्यंत प्रभावशाली, तेजस्वी और जिज्ञासु प्रवृत्ति के थे। उनके स्वभाव में अत्यंत गंभीरता, सत्य, निष्ठा, पवित्रता, साथ ही हठ और चंचलता के गुण नजर आते थे। वे बचपन से ही जिज्ञासु और आत्मविश्वास से परिपूर्ण थे। वे किसी भी बात पर बिना परम के विश्वास नहीं करते थे। धन्यवाद।